नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ श्री बावतीस पेडीकर ह्यांच्या सौजन्याने तयार केला आहे. त्यांनी भरपूर मेहनत घेऊन विविध माध्यमातून ही सर्व माहिती गोळा केली आहे. ती माहिती फोनवर एका बोटाने टाईप करून व्हॉट्सॲपवर त्यांच्या ग्रुपवर पाठवित असतात. ती सर्व माहिती एका ठिकाणी गोळा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्या प्रवासात त्यांना खूप लोकांची मदत, प्रोत्साहन, सहकार्य लाभले आणि लाभत आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यांना लहानपणापासून वाचन व लिखाणाची खूप आवड आहे. लिखाण शैली, शब्द मांडणी त्यांची आहे. ते कुणी मोठे इतिहासकार किंवा साहित्यिक नाहीत. त्यांची भाषा शैली साधी, सरळ आणि सोपी आहे. काही माहिती चूक वाटल्यास, कुणाला आवडत नसल्यास, काही आक्षेप असल्यास जरूर कळवा. कुणालाही दुखावण्याचा इथे आमचा उद्देश नाही. पुढील भाग 3. 28 एप्रिल 2023. बिजानपुरातून वटवृक्ष. सुमारे 150 वर्षांपूर्वीची गोष्ट. आपल्या भारत देश त्यावेळी पुष्कळ गरिबीत वाटचाल करीत होता. ऊन, वारा, पाऊस व थंडी यापासून बचाव करणारी आणि राहण्यासाठी योग्य घरे नव्हती. अंगभर पुरेसे कपडे लत्ते नव्हते. दिवसभर काबाड कष्ट करूनही हातावर कमावून पानावर खायला मुश्किल होते. अंधश्रद्धा तर सगळीकडे पुष्कळ बोकळलेली होती. जीव घेण्या परंपरा डोकं वर काढीत होत्या. आरोग्याची हेळसांड पदोपदी जाणवत होती. विधवांचे सती जाणे व आदी प्रश्न आवासून उभे होते. अशिक्षित, गरीब लोक हालाखीचे जीवन जगत होते. ही सगळी भयावह स्थिती पाहून आणि त्याचा अभ्यास करून या लोकांच्या उन्नतीसाठी काय करता येईल याचा ध्यास घेतलेले एक जर्मन धर्मगुरू फादर अंतोनियस मारिया बोडविग हे परदेशी धर्मगुरू जर्मनीतून भारतामध्ये येतात आणि एक संस्था स्थापन करून त्याचे बीज पेरतात आणि कालांतराने त्याचा वटवृक्ष होतो. हे सगळेच अचंबित करणारे आहे. या बीजाचे यंदा शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. त्यानिमित्ताने या बिजापुरातून उभारलेला वटवृक्ष, त्याची माहिती जाणण्याचा हा प्रयत्न. फादर अंतोनियास मारिया बोडविग यांनी वयाच्या 17व्या वर्षी जेझुईट सेमिनरीत प्रवेश केला. 3 मे 1871 रोजी त्यांना धर्मगुरू पदाची दीक्षा मिळाली. 1873 साली फादर अंतोनिस बोडविग यांना वरिष्ठकडून भारताच्या बॉम्बे पुणे मिशनसाठी पाठविण्यात आले. ते मुंबईच्या भायखळा येथे राहून सेवा करीत असताना त्यांनी संस्कृत आणि मराठीतून तत्त्वज्ञान आणि पुराणेचे मिथॉलॉजी शिक्षण घेतले. ह्या ज्ञानपीपासू फादरांना तब्बल 17 भाषा अवगत होत्या. तसेच त्यांच्याकडे 4 डॉक्टरेटच्या पदव्या होत्या. 1874 साली इगतपुरी येथे त्यांनी बिशप मौरीन यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली चर्चचे काम पूर्ण केले. तसेच तिथे वर्षभर भारतीय ब्राह्मण शैलीनुसार ख्रिस्ती संन्यासी म्हणून जीवनानुभव घेतला व प्रथमच भारतीय संस्कृतीचे बीजारोपण केले. त्यावेळी भारतामध्ये असलेली कमालीची गरिबी व पिढ्यानुपिढ्या दारिद्र्य आदी अनेक समस्यांनी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला व यासाठी काहीतरी वेगळं करावे असे त्यांनी मनाचा पक्का निर्धार केला. त्यांनी वरिष्ठाबरोबर अनेक वेळा विचार विनिमय केला, परंतु त्यांच्या मनाप्रमाणे काही साथ मिळत नव्हती. दरम्यान त्यांची बदली मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून झाली. कॉलेजमध्ये प्राध्यापक या बंदिस्त वातावरणात शिक्षण देण्याऐवजी गरिबांची सेवा करण्याकडे त्यांचा ओढा अधिक होता. ते वारंवार गरिबांचे प्रश्न घेऊन वरिष्ठाकडे जात, परंतु त्यांना मनाजोगे सहकार्य मिळाले नाही. तदनंतर पुन्हा त्यांची बदली अमेरिकेत झाली. अमेरिकेत असतानाही त्यांच्या मनातून भारतातील लोकांची अवस्था, त्याबद्दल प्रेम, आस्था याने आणि त्यांनी केलेला निश्चय किंचितसाही कमी झाला नाही. त्यामुळे त्यांनी 12 वर्षांनी जेझुईट धर्मगुरू पदाचा राजीनामा दिला. काही सहकारी मित्रांच्या मदतीने त्यांनी ज्ञाना मिशनची स्थापना केली. त्याद्वारे नर्सेस, आयाबाई, मिडवाईफ,
डॉक्टर तयार करून याद्वारे या लोकांची सेवा कशी करता येईल याबाबत सविस्तर आखणी करून ध्येयधोरण निश्चित केले आणि योग्य दिशेने प्रयत्न सुरू केले. फादर बोर्डविक यांनी 1895 मध्ये अँटवर्प येथे कम्युनिटी सेंटर सुरू केले. त्यानंतर 1902 मध्ये रोम, 1903 मध्ये नेपल्स, 1904 मध्ये व्हेनिस, 1905 मध्ये व्हिएन्ना अशा प्रकारे कॉन्व्हेंटची एक साखळीच सुरू केली. भारतीय लोकांची सेवा कशी करता येईल या एकाच प्रश्नाने त्यांच्या मनात कल्लोळ मजात असे आणि त्या हेतूने ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळवण्याच्या मार्गावर असतानाच 8 जानेवारी 1915 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्याच वेळी व्हिएन्ना व जर्मनी येथे कॉन्व्हेंटची स्थापना केली होती. हेतू एकच की याद्वारे भारतातील मिशन कार्यासाठी सर्व प्रकारचे योगदान मिळेल, परंतु त्यांचं अकाली निधन झाल्याने त्यांचे साथीदार यांनी एकत्र येऊन 1 जुलै 1923 रोजी एक संस्था स्थापन केली आणि त्यांच्या अधुऱ्या कार्याला सुरुवात झाली. 1927 साली त्यांनी भारतात प्रवेश करून सुरुवातीला अलाहाबाद येथील चुनार गावात एक कम्युनिटी सेंटर सुरू केले आणि आपल्या मिशन कार्याचा पाया रचला. हेच भारतामध्ये पेरलेले पहिले बीज ठरलं. नंतर त्यांनी 1929 साली तेरेजपूर येथे दुसरे कॉन्व्हेंट सुरू केले. पण चुनार येथे अनेक प्रकारच्या अडीअडचणीला सामना करावा लागल्यामुळे त्यांनी बनारस, काशी, आताच वाराणसी येथे 1931 साली सेंट मेरीज कॉन्व्हेंटची मुहूर्तमेढ रोवली आणि हेच त्यांचे भारतातील मुख्यालय हेडक्वार्टर्स झाले. नंतर त्यांनी भारतभर वाराणसी, उत्तर प्रदेश, रांची बिहार, झारखंड, महाराष्ट्र, वसई, मुंबई, नैनिताल, दिल्ली, राजस्थान, अहमदाबाद, गुजरात, मंगलोर, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, गोवा, ओरिसा, त्रिपुरा, नागालँड, आसाम, युरोपमधील व्हिएन्ना, रोम, इटली, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि फिलिपाईन्स इत्यादी देशात अनेक कॉन्व्हेंट सुरू करून मिशन कार्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. आजच्या घडीला 147 कॉन्व्हेंट सुरू असून 950 धर्मभगिनी सिस्टर सेवा कार्य करत आहेत. प्रभूच्या मळ्यात पुष्कळ काम आहे, परंतु कामकरी फारच थोडे आहेत. या युक्तीने मनुष्यबळ, धर्मभगिनी सिस्टर्स कमी पडत आहेत. प्रेषितांची राणी या संघाच्या सिस्टरांची यांची एक टीम 1939 साली मुंबईमध्ये आली आणि त्यांनी सांताक्रूज येथे कॉन्व्हेंट सुरू केले. त्यानंतर 1940 साली त्यांनी आगाशी येथील सेंट जेम्स चर्च समोर सेंट तेरेसा कॉन्व्हेंटची स्थापना केली. तेथे त्यांनी सर्वप्रथम महिला वर्गांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्यावर औषध उपचारासाठी दवाखाना सुरू केला व सुखरूप बाळंतपण व्हावीत यासाठी मेटर्निटी वॉर्ड सुरू केले. त्यानंतर मदर हेमा या भारतात आल्या. आगाशीला आल्यावर त्यांनी खडतर मेहनत व प्रयत्न करून या दवाखान्याचे रूपांतर सेंट तेरेसा हॉस्पिटलमध्ये करून 60 बेडपर्यंत त्यांचा विस्तार केला. त्यांना स्वर्गीय डॉक्टर नरू गाळवणकर तसेच उत्तर वसईचे डीन मा सेबेस्टिन वाझ यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. यंदाचे वर्ष 2023 हे त्यांच्या संस्थेचे शताब्दी महोत्सवी वर्ष आहे. त्यासाठी आपल्या भरभरून शुभेच्छा. 1 जुलै 2022 प्रेषितांची राणी संघ कॉन्व्हेंट या संस्थेने शतक वर्षात पदार्पण केले आहे. आपण नंदाखाल आणि आगाशी वाशीय अनुक्रमे गेल्या 70-80 वर्षापासून त्यांच्या सेवेचा लाभ घेत आहोत. आज त्या संस्थेसाठी व तेथे कार्य करीत असलेल्या सिस्टरासाठी तसेच ज्या सिस्टर्स हे सेवा करीत असताना देवा घरी गेलेल्या आहेत त्यांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. तसेच आज मला विशेष आनंद होत आहे की आपली एक वसईकर भगिनी सिस्टर नंदिता परेरा या संस्थेच्या मुख्य मदर सुपिरियर जनरल पदावर कार्यरत आहेत. हे आपणास कौतुक व अभिमानाची बाब आहे. त्यांच्या हातून अशीच सेवा घडो म्हणून आपण सिस्टरासाठी विशेष प्रार्थना करूया व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. वरील शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिका इंग्रजीत आहे. त्यात 33 लेख आहेत आणि फक्त एकच लेख मराठीत आहे. तो वरील प्रमाणे
सर्वांना स्मरणिका मिळाली नसेल म्हणून त्यामध्ये छापलेला हा मराठी लेख आपल्या माहितीसाठी पाठवत आहे. धन्यवाद. बावतीस पेडीकर, नंदाखाल, वसई, 28 एप्रिल 2023.